प्रणिती शिंदे यांच्यासारखे हुशार नेतृत्व आपल्याला लोकसभेत पाठवायचे आहे. सुशील कुमार शिंदे. अटलजी हे सुसंस्कृत नेते होते, मात्र त्यांना देखील बाजूला काढले. देशात लोकशाही कायम टिकवायची आहे की हुकुमशाही याचा विचार करायची वेळ आहे. प्रणितीताईंच्या नावाचे बटन दाबून लोकसभेत पाठवायचे आहे. एक राज्यसभा, दोनदा लोकसभेवर मला सभागृहात पाठवले. मी एससी कॅटेगरीचा असताना मला ओपनच्या जागेवरून निवडून दिले, मात्र जागा राखीव झाल्यावर मला पाडले. असे कसे झाले माहिती नाही. प्रणिती शिंदे यांच्यासारखे हुशार नेतृत्व आपल्याला लोकसभेत पाठवायचे आहे. तुम्ही 4 वेळेस पाठवले. एकदा राज्यसभेवर, दोनदा लोकसभेवर आणि एकदा परत. पण या दोन्ही वेळेस सुशील कुमार शिंदे कुठल्या जातीचे हे पाहिलं नाही. ही जागा सर्वसाधारण असताना देखील तुम्ही भरपूर मताने सुशील कुमार शिंदेला निवडून दिलं आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये सांगितलं, यही हमारी साक्षरता है, यही हमारी मानवता है, यही हमारी लोकशाही है. आणि हा लोकशाहीचा जो खंबा आहे तो ना जातीचा, धर्माचा अशा प्रकारचा आहे. सुशील कुमार शिंदे शेड्यूल कास्ट आहे, पण सर्वसाधारण सीटवर निवडून दिलं आणि पार्लमेंटमध्ये पाठवलं. पण दुर्दैवाने काय झालं माहिती नाही. ती सीट रिझर्व झाली आणि त्या रिझर्व सीटमध्ये सुशील कुमार शिंदेला पाडलं आणि नंतर आंदोलन करायला लागले. पण ठीक आहे, झालं गेलं, विसरून जा. पण उद्या येणारी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. प्रणितीसारखी एक विद्वान, एक हुशार आणि त्याचं वक्तृत्व इंग्रजी आणि हिंदी प्रभुत्व गाजलेलं आहे अशा एका लोकप्रतिनिधीला दिल्लीमध्ये पाठवायचं आणि सोलापूरचं नाव परत एकदा देशाच्या पातळीवर ठेवायचं अशा प्रकारचे विचार करतो. घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.